नमस्कार। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाल्यावर घसरण होती। दिवसभर मार्केट खालीच होते। भारत आणि पाकिस्तान या दरम्यान जे युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम म्हणून मार्केटमध्ये घसरण झालेली आहे। आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 880 पॉईंटने घसरून 79,454 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 266 पॉईंटने घसरून 24,008 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स 1.67% वर आहे। बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 1.29% वर आहे। सर्वात जास्त घसरण बीएसई रियालिटी इंडेक्स मध्ये 2.08% ची झालेली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.10%, बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.30% ने खाली आहेत। निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: टायटन 4.18%, टाटा मोटर्स 3.76%, L&T 3.61%, भारत इलेक्ट्रॉनिक्स 2.83% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ICICI बँक 3.25%, पॉवर ग्रिड 2.90%, ग्रासिम 2.37%, श्रीराम फायनान्स 2.33% अशी घसरण आहे। आज डॉक्टर रेड्डीज लॅब सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। FIIने 3799 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 7,278 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग 3 दिवस शेअर मार्केटला सुट्टी आहे। मंगळवारी परत भेटूया। धन्यवाद।